अध्यक्षपदाची घोषणा आज दुपारी 3 वाजता होणार आहे। शनिवारी रात्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटाच्या पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्षपद हे मुरलीधर मोहोळ यांना देण्याचे निश्चित झाले। संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार अजित पवारांना देण्यात आले। अजित पवार आज कार्यकारिणी सदस्यांची दुपारी 3 वाजता नावे जाहीर करतील। त्याचबरोबर 4 उपाध्यक्षांची घोषणा करतील। दुपारी 12 वाजता मंत्री दत्ता भरणेंच्या निवासस्थानी सर्व सदस्य एकत्र आलेले होते। त्यानंतर सर्वसाधारण सभेसाठी ते एकत्र येणार होते। असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा तिढा शुक्रवारी उशिरा सुटलाय। खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अखेर हा तिढा सुटलेला आहे। संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल, पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहू नये। अजितदादा असतील, मी असेल, बाकी आमचे सगळे त्याच्यामधले असलेल्या क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील। माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। संध्याकाळी 4 वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल। पुढची बातमी, त्रिभाषा धोरणाला राज्य